ती बाई, ती आई, तीच माऊली. अहो तिच्यामुळेच तर आपलं अस्तित्व आहे. आपण विठुरायाला पण तर माऊलीच म्हणतो ना. मग एका बाईचं मार्गदर्शन आपल्याला का नाही चालत? ही गादी गोविंद महाराज दिग्रसकरांची जरी असली तरी ही आमच्या दिग्रसकरांची किंवा कोणाचीही जहागीर नाही. कीर्तन परंपरेची गादी म्हणजे विठुरायाच्या सेवेची गादी. मग ही गादी स्त्री पुरुष असा अमंगल भेदाभेद करेल का? ज्याच्याकडे सेवा भाव आहे, भान आहे, तीच व्यक्ती या गादीवर बसली पाहिजे. बरोबर ना व्यंकू महाराज? आदोषस, हे काय करतोयस तू? जे योग्य आहेत ते. काका, मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर मला. पण अरे अधोक्षज, तू असं म्हणालास की तुला कीर्तन करता येत नाही, पण मी तुला खरं सांगतो, तू आज सर्वोत्तम कीर्तन केलंयस. याचं कारण तू आमच्या सगळ्यांच्या मनात जे होतं ना ते बोललायस. विठुरायाच्या अखंड सेवेची वारसा सांगणारी ही गादी स्त्री आणि पुरुष यामधला भेदभाव मानत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ ही गोष्ट आज तू तुझ्या कृतीमधून दाखवून दिलीस. आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. महाराज, मी नाहीये पात्र या गादीसाठी. हिंदू, आमचं सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. आम्हाला तुझं कीर्तन ऐकायला आवडतं किंवा आम्ही तुला लहानापासून मोठं होईपर्यंत बघितलेलं आहे, म्हणून तू या गादीसाठी योग्य आहेस असं आमच्या कोणाचंच म्हणणं. तर या गादीवर बसण्याचा अधिकार तू स्वतः कष्ट करून अभ्यास करून मिळवलेला आहेस. ही वाटचाल तू स्वतः केलेली आहेस. त्यामुळे दिग्रसकरांच्या या गादीवर बसण्यासाठी तू सर्व बाजूनी योग्य आहेस हे मी तुला सांगतो. जो सरस तोच या गादीचा वारस.
आदर्शाचार्य काय बोलतोयस तू? ही जागा अंकु महाराजांची आहे. माझी जागा त्यांच्या पायाशी. तुम्हा सगळ्यांच्या इच्छेचा मान राखते आणि इतकंच सांगते की या गादीला मिळालेली कीर्तन सेवेची परंपरा मी आयुष्यभर जपे असं वचन देते. आणि हा वारसा स्वीकारते. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की अधुक्षज, बाळा खूप मोठा झालास तू, खरंच खूप मोठा. आज जे तू केलंयस ना, भल्या भल्यांना जमणार नाही बघ. अरे विठुरायाच्या देवळामध्ये सगळ्यांसमोर तू आज तुझ्या बायकोचा जो गौरव केलास याची कल्पना कुणालाही आली नसेल. खूप मोठं मन लागतं यासाठी. अंकु काका, भलेही मला तुमच्यासारखं कीर्तन करता येत नसेल, पण लहानपणापासून तुमची कीर्तन ऐकून ऐकून एक गोष्ट मग मात्र शिकलो की नेहमी सत्याची आणि न्यायाची बाजू निवडायची, ते पण अगदी ठामपण. मी बोलताना जरी अडखळत असलो ना, तरी माझे विचार मात्र स्पष्ट आहे. अगदी खरंय बघ. तुला असं सगळं बोलताना ऐकलं ना की खूप अभिमान वाटतो बघ तुझा. आम्ही तुझ्यावर चांगले संस्कार केले, पण ते तू तुझ्या वागण्यात उतरवलेत. अधू, खूप निर्मळ आहेस रे. पुरुषी अहंकाराच्या दर्पापासून पार दूर. इंद्रायणीला गादीवर बसवून आज तू एक नवीन पायंडा पाडलास माहितीये का? स्त्री सन्मानाचा. अधू, तू एका क्षणात ना आभाळ एवढा मोठा झालाय. घे. या गादीवर बसण्याचा खरा मान हिंदूचा आहे, कारण ती सरस आहे आणि तीच या गादीची खरी बारस. सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. तुमचं हे जे काही ब्लड प्रेशर वाढलंय ना, ते साहजिक आहे. ज्याच्यासाठी बोट बनवली त्यानेच भर नदीत बोटीला भोक पाडलं. क्लीन बोल्ट. सासूबाई, तुम्हाला मेवणे साहेबांनी क्लीन बोल्ट केलंय. निघा. त्या जखमेवरती मीठ सोडायला आलात का? निघा. निघा म्हणती ना.
दिग्रसकर लोकांवर किती पण प्रेम करा, तुमच्यासाठी काय पण करा, पण तुम्ही लोक परधार्जिनेच. तुम्ही तुमच्या कर्मानं गादी घालवली आणि अधोक्षाची नीती नाकारली. शेवटी काय, आपल्याकडे गादी नाहीच. आई, मला कुणाशी बोलायचं नाही. निघेतून. येवने साहेब, छान छान गुगली टाकली तुम्ही. व्हेरी बॅड, से व्हेरी बॅड. ऐक ना, मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. प्लीज ऐक ना. काय नुसतं आई 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 करायचं आणि तिला जिवंतपणी मारायचं. रवडला तर चाकू लागला तसं मला पण लागायला हवा होता. काय बोलतीयस? नाही खरं तर मीच लावून घ्यायला हवा होता. लेकरू लेकरू म्हणून तुमच्यासाठी इथं थांबले आणि हेच लेकरू माझ्यावरती उलटलं. प्लीज रडू नको ग तू. मला माहिती माझा हा निर्णय नाही पटलाय तुला. मला का मी केलं ते योग्यच आहे. मग मी काय अयोग्य केलं? गादी तुझ्या हक्काची होती, ती तुला मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. लोकांचा वाईटपणा घेतला, लोक नाही नाही ते बोलले, पण मी प्रयत्न सोडले नाही. प्रयत्न केले मी आणि तू माझ्यावरती उलटला, केसानं गळा कापलास.